वेलकम बॅक टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आता सुरू होते वृषालीचा प्रवास. कर्णाची पत्नी, पण त्याहून अधिक, त्याच्या प्रत्येक सुखदुःखाची साक्षीदार. मृत्युंजयमध्ये वृषालीचा दृष्टिकोन अतिशय कोमल, भावनिक आणि मनाला भिडणारा आहे. ती कर्णाला फक्त एक महान योद्धा म्हणून पाहत नाही, तर एक माणूस म्हणून समजून घेते. वृषालीची ही कथा आपण 3 भागांमध्ये पाहणार आहोत. त्यातील पहिल्या भागाला आपण सुरुवात करूयात. आजच्या या सखोल चर्चेत आपण अशा एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जो सहसा विचारला जात नाही. नक्कीच. म्हणजे हे बघा, एका महानायकासोबत, एका दंतकथेसोबत संसार करणं म्हणजे नक्की काय असतं? आपण नेहमी कर्णाचं ते अभेद्य चिलखत पाहतो, त्याचे तेजस्वी कुंडल पाहतो, पण त्या चिलखताच्या आत जो रक्ता माणसाचा माणूस दडलेला होता. हो, जो दुःखाने आणि न्यूनगंडाने भरलेला होता, तो कसा होता? आजच्या या विश्लेषणात आपण एक मध्यवर्ती विचार मांडणार आहोत. कर्णाने स्वतःच्या शरीरावर जे चिलखत धारण केलं होतं, त्या चिलखताला आतून सावरण्यासाठी वृषालीला स्वतःचं कर्णाचं एक भावनिक चिलखत कसं बनावं लागलं, हे आज आपण उलगडून पाहूया. अगदी बरोबर. आणि आजच्या या चर्चेत आपण मृत्युंजय कादंबरीतील काही अतिशय विशिष्ट संदर्भांचं विश्लेषण करणार आहोत. आपला उद्देश हाच आहे की नेहमी रणांगणावर दिसणारा महायोद्धा कर्ण त्याच्या पत्नीच्या म्हणजे वृषालीच्या नजरेतून कसा होता हे समजून घेणं. खरंय. या स्रोतांमधून आपण कर्णाचं खाजगी आयुष्य, त्याचं दुःख आणि त्याच्या आयुष्यातील मानसिक संघर्षाची गुंतागुंत यावर प्रकाश टाकणार आहोत. कर्णाच्या बाह्य जगातील युद्धांपेक्षा त्याचं आतलं युद्ध किती भीषण होतं हे यातून समोर येईल. तर मग सुरुवात करूया कर्णाच्या एका अतिशय वेगळ्या रूपापासून. म्हणजे कर्णाची जगाला ओळख काय असते? एक अत्यंत क्रोधी, अभिमानी, दानशूर आणि अजिंक्य योद्धा. पण वृषाली ज्या कर्णाचं वर्णन करते, तो एक नितांत वेगळा माणूस आहे. तो देशाचा राजा आहे, एक महायोद्धा आहे. पण जेव्हा तो राजवाड्याच्या 4 भिंतींच्या आत येतो, तेव्हा तो चक्क स्वतःच्या मातापित्यांच्या म्हणजेच राधा आणि अधिरथाच्या पायांना स्वतःच्या हाताने चंदनाचं उटणं लावतो. हो ना. आणि इथेच कर्णाच्या व्यक्तिमत्वाचा खरा पाया दिसून येतो. कर्णाला आपला जन्मजात मिळालेल्या कुंडल कवचाचा किंवा स्वतःच्या पराक्रमाचा घरात अजिबात गर्व नाहीये. अजिबात नाही. वृषालीच्या नजरेतून तो केवळ एक असा माणूस आहे जो प्रेमासाठी आसुसलेला आहे. त्याचा आपल्या कुटुंबावर आणि विशेषतः त्याचा धाकटा भाऊ शोण याच्यावर प्रचंड प्रेम आहे. हो, शोण. हो, शोण हा केवळ त्याचा भाऊ नाही, तर तो कर्णाच्या बाह्य जगाचा आणि कुटुंबाचा मुख्य दुवा आहे. अगदी बरोबर. म्हणजे शोण हे वृषालीसाठी घरातल्या सर्व बातम्या आणणारा एक खळखळणारा झराच असतो. राजवाड्यात नक्की काय चाललंय हे तोच तिला येऊन सांगतो. हो. पण याच संवादांमधून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा प्रसंग समोर येतो. म्हणजे द्रौपदीच्या स्वयंवरात अर्जुनाने कर्णाचा आणि वृषालीचा मुलगा सुदामन याचा वध केलेला असतो. बापरे, तो प्रसंग खरंच अस्वस्थ करणार आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा माणूस, हा पिता, हे भयंकर दुःख वृषालीपासून चक्क लपवतो. मला इथे खरोखर एक प्रश्न पडतो. एक पिता म्हणून आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूचं एवढं मोठं दुःख तो एकटाच कसा पचवत असेल? तो असा का वागतोय? यामागे एक अत्यंत सखोल मानसशास्त्रीय कारण आहे. म्हणजे हे बघा, कर्ण हा केवळ शारीरिकदृष्ट्या कवचकुंडले घालून जगत नाही, तर त्याने मानसिकदृष्ट्याही स्वतःभोवती एक अतिशय कडक कवच निर्माण केलं आहे. अच्छा, म्हणजे स्वतःच्या भावनांना लपवण्यासाठी? अगदी तसंच. त्याला असं वाटतं की त्याचं दुःख हे फक्त त्याचं स्वतःचं ओझं आहे. जर त्याने ते दुःख वाटून घेतलं तर ते इतरांना, विशेषतः त्याच्या पत्नीला जाळून टाकेल अशी त्याला भीती वाटते. इतरांची मनं दुखावली जाऊ नयेत म्हणून तो स्वतः आतल्या आत जळत राहतो. तो स्वतःच्या भावनांना अक्षरशः कुलूप लावून ठेवतो. इथे मला एक रूपक द्यावंसं वाटतं. कर्णाचं आयुष्य एखाद्या विशाल वटवृक्षासारखं आहे. तो वटवृक्ष सर्वांना सावली देतो, पण स्वतःवर होणारे घाव, कुऱ्हाडीचे वार मात्र मिमूटपणे सहन करतो. तो कुणालाच त्याची वेदना सांगत नाही. खरंय. पण शोणकडून वृषालीला जेव्हा हे सत्य समजतं आणि ती प्रत्यक्ष कर्णाला सुदामनबद्दल विचारते, तो प्रसंग खरंच डोळ्यात पाणी आणणार आहे. हो, कारण कर्णाच्या डोळ्यांतून रक्तासारखे लाल अश्रू तिच्या पायांवर पडतात. बापरे, रक्तासारखे अश्रू? हो, म्हणजे त्या चिलखताच्या आत किती हळवा आणि दुःखी माणूस दडलेला आहे हे यातून स्पष्ट होतं.
ते अश्रू म्हणजे कर्णाच्या वर्षानुवर्षांच्या दाद न दिलेल्या भावनांचा उद्रेक आहे. नक्कीच. जेव्हा एक माणूस स्वतःच्या भावना इतक्या खोलवर दाबून ठेवतो तेव्हा त्याचा स्फोट हा असाच वेदनादायी असतो. सुदामांचा मृत्यू हा केवळ एका मुलाचा मृत्यू नव्हता, तर ती कर्णाच्या अस्तित्वावर अर्जुनाने केलेली एक अत्यंत क्रूर आणि वैयक्तिक जखम होती. पण म्हणतात ना, जीवन कोणासाठीच थांबत नाही. या सुदामांच्या मृत्यूच्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतानाच त्यांच्या आयुष्यात एक मोठी घटना घडते. कोणती? वृषाली कर्णाला सांगते की ती पुन्हा आई होणार आहे. आता सर्वसामान्यपणे असा विचार केला जातो की एखादं मूल गमावल्यानंतर नव्या जीवाची चाहूल ही कोणत्याही पित्यासाठी एका संजीवनीसारखी ठरेल, नाही का? हो, सर्वसामान्य माणसासाठी नक्कीच. पण इथे गोष्टी अगदी अनपेक्षित वळण घेतात. हो ना. कारण कर्णाची परिस्थिती सर्वसामान्य नाहीच मुळी. तो आनंदित होण्याऐवजी अत्यंत निराश होतो. निराश? स्वतःचं मूल होणार या कल्पनेने? हो, कारण तो वृषालीला स्पष्ट सांगतो की हा नवीन येणारा मुलगा राजवाड्यात नक्कीच ऐशारामात वाढेल, पण जेव्हा तो या राजवाड्याची चौखट ओलांडून समाजात जाईल तेव्हा हे जग त्याला सूतपुत्र म्हणूनच हिणवेल. अरे बापरे, मला हे आजच्या काळातील ज्यांना आपण इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणतो त्याचं एक अत्यंत टोकदार आणि प्राचीन उदाहरण वाटतं. अगदी अचूक शब्द वापरला तुम्ही. म्हणजे विचार करा, एक माणूस स्वतःच्या कर्तृत्वाने एका देशाचा राजा बनलाय. तो जगातील सर्वोत्कृष्ट योद्ध्यांपैकी एक आहे, पण तरीही समाजाचा एकच शब्द सूतपुत्र हा शब्द त्याला आतून पोखरून काढतो. त्याचं शौर्य, त्याचा पराक्रम हे सगळं समाजाच्या या एका शब्दापुढे त्याला स्वतःलाच कवडीमोल वाटू लागतं. तो हेही सांगतो की त्याला स्वतःच्या सूतपुत्र असण्याचा अभिमान वाटायला हवा. तो तसा प्रयत्नही करत आहे, पण दुर्दैवाने तसं वाटत नाही. हे एक भयंकर मानसिक द्वंद्व आहे. आणि या द्वंद्वामागील सामाजिक व्यवस्थेची ताकद समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे सामाजिक व्यवस्थेचा माणसाच्या मनावर किती खोल परिणाम होतो हे यातून दिसतं. खरंय, समाज जेव्हा तुम्हाला वारंवार एका विशिष्ट चौकटीत अडकवतो तेव्हा तुम्ही कितीही उच्च शिखरावर पोहोचलात तरी तुमच्या आत तो न्यूनगंड कायम राहतो. आणि कर्णाचा हाच न्यूनगंड त्याच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयाला दिशा देतो. हो ना? अगदी बरोबर. आणि म्हणूनच या न्यूनगंडातून बाहेर काढणारा, त्याला राजाचा सन्मान देणाऱ्या दुर्योधनाबद्दल त्याला एक अंध आणि टोकाची कृतज्ञता वाटते. आणि ह्याच कृतज्ञतेपोटी कर्ण काय काय करतो हे आपल्याला कलिंग देशात भानुमतीच्या स्वयंवराच्या प्रसंगात दिसतं. तिथे शिशुपाल, जरासंध, क्रथ असे अनेक मोठे आणि पराक्रमी राजे आलेले असतात. हो, भानुमती जेव्हा दुर्योधनाला सोडून पुढे जाते तेव्हा दुर्योधन अत्यंत अनपेक्षितपणे तिला बळजबरीने उचलून रथात बसवतो. आता हे कृत्य कोणत्याही दृष्टिकोनातून योग्य नाहीये, पण कर्ण तिथे काय करतो? तो दुर्योधनाच्या संरक्षणासाठी प्रवेशद्वारावर एकटा ढाल बनून उभा राहतो. हो, आणि शिशुपालासह तब्बल 10 राजांशी लढतो. इथे कर्णाचं मानसिक स्थिती समजून घेणं महत्वाचं आहे. दुर्योधन हे कर्णाचं शस्त्र आहे, तर दुर्योधनाच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कर्ण स्वतः एक ढाल बनतो. म्हणजे त्याला दुर्योधनाची चूक दिसत नाहीये का? हे युद्ध भानुमतीसाठी नव्हतंच मुळे. ते दुर्योधनाचा अहंकार आणि कर्णाची निष्ठा सिद्ध करण्यासाठी होतं. समाज कर्णाला नाकारतो, पण दुर्योधनाने त्याला स्वीकारलं आहे. अच्छा, म्हणजे त्या उपकाराच्या ओझ्याखाली. हो, त्यामुळे दुर्योधनाचं प्रत्येक कृत्य, मग ते कितीही चुकीचं असो, त्याचं रक्षण करणं हा कर्ण आपले धर्म मानतो. बरं, या लढाईत एक प्रसंग असा आहे जिथे मगधाचा राजा जरासंध कर्णाला थेट द्वंद्वयुद्धाचं आव्हान देतो. जरासंध हा महाकाय आणि अत्यंत बलवान आहे, पण वर्णनात असं येतं की कर्ण जरासंधाला बाहुकंटक डावात पकडतो आणि त्याचा श्वास कोंडतो. एक सेकंड, इथे मला विचारायचंय, बाहुकंठक म्हणजे नेमकं काय? हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतंय. एका सामान्य माणसाला एका महाकाय राजाला कसं गुदमरून टाकता येईल? हे नक्की कसं घडतं? हा एक अतिशय रंजक आणि महत्वाचा तांत्रिक मुद्दा आहे. बाहुकंटक हा प्राचीन कुस्तीतील एक अत्यंत प्राणघातक डाव आहे, ज्याला आपण आजच्या भाषेत रेसलिंग लॉक म्हणू शकतो. अच्छा. यामध्ये समोरून नाही तर प्रतिस्पर्ध्याच्या पाठीमागून त्याचे दोन्ही हात आणि छातीचा पिंजरा म्हणजे रिबकेज स्वतःच्या हाताने अशा प्रकारे जखडून ठेवलं जातं की त्याच्या फुफ्फुसांना प्रसरण पावण्यासाठी जागाच मिळत नाही. बापरे. यामुळे श्वासोच्छ्वास पूर्णपणे थांबतो. जरासंध कितीही महाकाय असला तरी डायफ्राम लॉक झाल्यामुळे त्याला ऑक्सिजन मिळणं बंद होतं आणि तो अक्षरशः गुदमरतो. म्हणजे हे तंत्र केवळ शारीरिक बळावर नाही, तर मानवी शरीराच्या रचनेच्या अचूक ज्ञानावर आधारित आहे. अगदी बरोबर.
कर्ण केवळ बाण चालवणारा योद्धा नव्हता, तर तो शरीरशास्त्राचाही उत्तम जाणकार होता. हे स्पष्टीकरण खूपच रंजक आहे. पण या युद्धात कलिंग राजाच्या विनंतीवरून कर्ण जरासंधाला जीवदान देतो आणि त्यानंतर जे घडतं ते अधिक आश्चर्यकारक आहे. हो, जरासंध स्वतःच्या पराभवाचा राग न धरता कर्णाला चक्क मिठी मारतो. हो ना. आणि मालिनी नगर भेट म्हणून देतो. ज्याला तो आत्ता मारणार होता तोच त्याचा मित्र होतो. हे कसं शक्य आहे? हे तत्कालीन राजकारणाचं स्वरूप होतं. त्यावेळी शक्तीची पूजा केली जायची. कर्णाने जरासंधाला दिलेलं जीवदान ही त्याची महानता होती. पण त्याच वेळी त्याने स्वतःचा जीव दुर्योधनासाठी कसा पणाला लावला हे अधिक ठळकपणे समोर येतं. पण इथेच एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. कर्णाच्या या अंधनिष्ठेची किंमत कोणाला चुकवावी लागते? तर बिचाऱ्या वृषालीला. हो, कारण जेव्हा कर्ण परत येतो तेव्हा दुर्योधन स्वतः वृषालीच्या कक्षात येतो. आणि वृषाली त्यावेळी गरोदर असते. हो, आणि दुर्योधन एक अत्यंत विचित्र अट सांगतो. तो म्हणतो की भानुमतीची मैत्रीण सुप्रिया हिने कर्णाशी विवाह करण्याचा हट्ट धरला आहे. आणि यासाठी तो चक्क वृषालीची परवानगी मागतो. कर्णाला तर याबद्दल काहीच माहीत नसतं. यामागे दुर्योधनाचे एक अत्यंत सुप्त असं राजकारण आहे. दुर्योधनाला माहीत असतं की वृषालीने होकार दिला तर कर्ण त्याला कधीच नकार देऊ शकणार नाही. आणि इथे वृषालीच्या मनात मोठी घालमेल होते. पण ती क्षणार्धात कर्णाच्या आणि दुर्योधनाच्या आनंदासाठी संमती देते. हो, स्रोतांमध्ये याला वृषालीची भावनिक बुद्धिमत्ता आणि राजकीय प्रगल्भता म्हटलं आहे. एक सेकंड, इथे मला थोडं थांबवायचंय. आपण याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतोय, पण हा सरळ पुरुषप्रधान व्यवस्थेने एका स्त्रीवर लादलेला अन्याय नाहीये का? हा प्रश्न अगदी साहजिक आहे. म्हणजे स्वतःच्या पतीने दुसऱ्या स्त्रीशी लग्न करावं यासाठी तिने स्वतःची मानसिक शांती का पणाला लावायची? दुर्योधनाच्या एका लहरीपायी तिने आपला सुखी संसार का डळमळीत होऊ द्यायचा? याला त्याग म्हणण्यापेक्षा ही तिची हतबलता नाहीये का? हो ना, म्हणजे आजच्या चष्म्यातून पाहताना हे नक्कीच अन्यायकारक वाटतं. पण जर आपण तत्कालीन व्यवस्थेच्या संदर्भात पाहिलं तर भावनिक बुद्धिमत्ता याचा अर्थ केवळ स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन करणं असं होत नाही. मग काय होतो? तर कमीत कमी हानी आणि जास्तीत जास्त सोय याचा अचूक राजकीय अंदाज घेणं असा होतो. वृषालीला माहीत असतं की जर तिने दुर्योधनाला नकार दिला तर दुर्योधन दुखावला जाईल. आणि दुर्योधन दुखावला गेला तर कर्णाचा एकमेव आधारस्तंभ कोसळेल आणि त्याचा थेट परिणाम कर्णाच्या मानसिकतेवर होईल. म्हणजेच कुटुंबाची घडी विस्कटू न देण्याची ही तिची एक प्रकारची जगण्याची धडपड आहे, ज्याला आपण सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे ती एक अदृश्य भावनिक श्रम करत आहे. अगदी बरोबर, जे अनेकदा महत्वाकांक्षी किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर जोडीदाराच्या पत्नीला करावे लागतात. हे विश्लेषण खरंच डोळे उघडणारं आहे. म्हणजे ती कर्णासाठी फक्त पत्नी नाही तर एक प्रकारची शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करत आहे. बाह्य जगातील धक्के कर्णापर्यंत पोहोचण्याआधी ती स्वतःवर झेलत आहे. हो, आणि म्हणूनच जेव्हा सुप्रिया तिला भेटते तेव्हा वृषाली त्यास समजून घेते. हो, ती सांगते की मोठ्या माणसांची दुःखे ही मोठी असतात आणि ती निवारण्यासाठी केवळ प्रेम असून चालत नाही तर धैर्य असावं लागतं. हे वाक्य खूप काही सांगून जातं. आणि वृषालीच्या या धैर्याची खरी परीक्षा लगेचच सुरू होते. कारण हस्तिनापूरच्या वेशीवर एक मोठं राजकीय वादळ येऊन धडकतं. पांडव लाक्षगृहातून जिवंत वाचले आहेत ही बातमी येते आणि ते गंगेच्या पैलतीरावर येऊन राज्याचा अर्धा वाटा मागतात. हो, आणि या बातमीने हस्तिनापुरात प्रचंड खळबळ उडते. तातडीची राज्यसभा बोलावली जाते. दुर्योधनाचा निरोप घेऊन प्रबंजन येतो. कर्ण राजसभेत जाण्यासाठी निघतो, पण इथे वृषाली केवळ एक मूक प्रेक्षक राहत नाही. ती कर्णाला थांबवते आणि एक अतिशय अनपेक्षित वचन मागते. कोणतं वचन? ती म्हणते, पांडवांच्या राज्यवाटपात तुम्ही काहीही बोलू नये. बापरे. हो, कर्णाला सुरुवातीला प्रचंड आश्चर्य वाटतं, कारण दुर्योधनाच्या बाजूने उभं राहणं हे तो आपलं आद्य कर्तव्य मानतो. पण वृषालीने असं वचन का मागितलं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. वृषाली ही भावी युद्धाचे ढग आधीच ओळखणारी एक उत्तम रणनीतिकार आहे. तिला माहीत आहे की कर्णाचा स्वभाव अत्यंत मानी आणि तापट आहे. तो दुर्योधनासाठी लगेचच या संघर्षात उडी घेईल आणि पांडवांचा थेट शत्रू बनेल. म्हणून ती त्याला थांबवते. हो, कर्णाला या राजकीय वादापासून दूर ठेवण्यासाठी ती भावनिक जाळ्याचा वापर करते. कर्णाला अचानक तिच्यामध्ये स्वतःच्या आईचे म्हणजेच राधामातेचे रूप दिसतं आणि तो तिला राजसभेत न बोलण्याचं वचन देतो. तिचं निरीक्षण किती सूक्ष्म आहे पहा.
राजवाड्यात येताना वृषाली गवाक्षातून पांडवांना, कुंतीला आणि एका धात्री नावाच्या दासीला पाहते, जिने चक्क महाबलाढ्य भीमाला पाठीवर घेतलाय. हो ना. हे विचित्र चित्र तिच्या मनात अनेक शंका निर्माण करतं. म्हणजे ती केवळ घरात बसून राहणारी स्त्री नाहीये, तर सभोवतालच्या राजकारणावर ती अतिशय बारीक लक्ष ठेवून आहे. अगदी बरोबर. या सर्व प्रवासातून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की वृषाली ही केवळ एका योद्ध्याची सावली नाही. ती कर्णाचं आश्रयस्थान आहे, त्याचे अश्रू पुसणारी पत्नी आहे आणि राजकीय पेचप्रसंगात त्याला योग्य मार्ग दाखवणारी एक अत्यंत प्रगल्भ स्त्री आहे. खरंय, ती त्याला एक माणूस म्हणून त्याचा सर्व न्यूनगंडांसह स्वीकारते आणि सांभाळते. बाह्य जगात कर्णाने चिलखत घातलं होतं, पण आतून तो किती नाजूक होता हे ओळखून वृषालीनं त्याचं आंतरिक चिलखत बनण्याची भूमिका अतिशय समर्थपणे पार पाडली. आजच्या या सखोल चर्चेतून आपण कर्णाच्या बाह्य रूपापलीकडचा माणूस आणि वृषालीचा हा विलक्षण प्रवास समजून घेतला. हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. कोणता? जर कर्णाने आपल्या आयुष्यात बाह्य जगातील आपलं शस्त्र असलेल्या दुर्योधनापेक्षा स्वतःचं आंतरिक चिलखत असलेल्या वृषालीच्या शब्दांवर अधिक विश्वास ठेवला असता आणि प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर तिचं ऐकलं असतं, तर महाभारताचा इतिहास पूर्णपणे वेगळा असता का? बापरे, हा खरोखरच खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. हा असा एक प्रश्न आहे जो महाभारताच्या या पात्रांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. या सखोल विश्लेषणात आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.